नागपूर जिल्ह्यातील सावनेर येथे रामजन्मभूमी भूमिपूजनानिमित्त मोवाळ शहरातील श्रीराम मंदिरात दीप उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। अयोध्या नगरीत प्रभू श्रीराम जन्मभूमीच्या संघर्षाचा इतिहास हा साधारण 492 वर्षाचा आहे। राम जन्मभूमी व प्रभू श्रीरामाचे मंदिर उभे राहावेत यासाठी राम भक्तांनी दीर्घकाल मोठा संघर्ष केला। 1528 पासून सुरू झालेला हा संघर्ष नंतर अनेकदा पेटला। 1986 मध्ये जिल्हा न्यायालयाने श्रीराम मंदिराच्या बाजूने निकाल दिला व लिब्राहान आयोग सुद्धा स्थापन करण्यात आला, पण 3 महिन्यात अहवाल यावे ही अपेक्षा असताना त्याला 17 वर्षाच्या नंतर मंजुरी मिळाली। एम फॉर मीर पासून सुरू झालेला संघर्ष हा एम फॉर मोदीच्या नेतृत्वात यशस्वी झाला। 6 डिसेंबर 1992 ते 5 ऑगस्ट 2020 सत्ययुगात 14 वर्षीच्या श्रीरामांना वनवास होता, तर कलियुगात हाच वनवास 28 वर्षाचा झाला। लाखो कारसेवकांनी जे स्वप्न बघितले, मोदींनी त्यासाठी सर्वोच्च न्यायालयात भक्कम पुरावेसह राम भक्तांनी बाजू मांडलीत। शेवटी या देशाची आस्था आणि श्रद्धेचा विजय झाला व तो दिवस म्हणून 5 ऑगस्ट 2020 हा मावळलात। या विजयाचा विजय उत्सव हा 492 वर्षांनी अयोध्या नगरीपासून भारत देशातील करोडो कानाकोपऱ्यातील प्रभू श्रीराम भक्तांनी आपल्या गावात, शहरात, राम मंदिर जवळ संपूर्ण मंदिर परिसरात दिवे प्रज्वलित करून हा संघर्षमय उत्सवाचा आनंद संपूर्ण मोवाळ शहरात भगवे झेंडेने भगवेमय करून व ओम पद्धतीने, स्वास्तिक पद्धतीने, तसेच रोडच्या बाजूला व संपूर्ण श्रीराम परिसरात दिवे प्रज्वलित करून श्रीराम भक्तांच्या साक्षीने संपन्न झाला। हा कार्यक्रम यशस्वी पद्धतीने पार पाडण्यासाठी श्रीराम मंदिर कमिटी मोवाळ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मोवाळ शाखा, भारतीय जनता पार्टी, शिवसेना पार्टी मोवाळ व श्रीराम सेना मोवाळ, रामसेवा व प्रतिष्ठित नागरिक तसेच मोवाळमधील महिला व युवकांचा हातभार लागला। कार्यक्रम यशस्वी पद्धतीने साजरा झाला। पियुष झिंझुवडिया, विदर्भ न्यूज, सावनेर।